एक असा व्यक्ती ज्याने ताजमहल 3 वेळा विकला, लाल किल्ला 2 वेळा विकला, राष्ट्रपती भवन सुद्धा 1 वेळा विकले होते आणि 545 खासदारांसह संसद भवन सुद्धा 1 वेळा विकले होते. हो, हे खरं आहे. यांचं नाव आहे मिथिलेश कुमार श्रीवास्तव म्हणजेच नटवरलाल. यांचा जन्म 1912ला बिहार राज्यातील बंगार या गावात झाला होता. त्या व्यक्तीची पहिली चोरी अशी होती, एका जवळच्या व्यक्तीने नटवरलाल यांना बँकेत ड्राफ्ट जमा करण्यासाठी सांगितला होता. नटवरलाल यांनी बँकेत जाऊन त्या व्यक्तीची डुप्लिकेट सही करून त्यांच्याच खात्यातील पैसे काढले होते. त्यानंतर त्यांनी भरपूर चोऱ्या केल्या. रेल्वे गोदामात पडलेला माल खोट्या पावत्या व खोटे चेक देऊन तो माल उचलायचा आणि बाजारमध्ये जाऊन विकायचा. एकदा तर त्यांनी भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची खोटी सही घेऊन राष्ट्रभवन पण विकले होते. टाटा, बिर्ला, अंबानी यांच्यासोबत पण या व्यक्तीने कितीतरी फ्रॉड केले आहे. न्यायालयात त्यांच्या वकिलाने त्यांचा मृत्यू 25 जुलै 2009 मध्ये झाला होता असं नमूद केलं आहे. पण नटवरलाल यांच्या भावाने सांगितले की नटवरलालचा मृत्यू 1996 मध्ये झालेला आहे. त्यामुळे नटवरलाल कधी मरण पावले हे शेवटपर्यंत गूढच राहिले आहे. मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू